तिथे गरम गरम खत आणि तोळा तोळा पाणी घालून खूप अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांना ऊस जोपला. नमस्कार, संवाद मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 15 दिवस झालं महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे. या ठिकाणी छोटे असतील, मोठ्या नद्या असतील, या ठिकाणी महापूर येत आहे. शेतकऱ्यांचे ऊस असतील, सोयाबीन असतील, द्राक्षाच्या बागा असतील, केळीच्या बागा असतील, पूर्णपणे नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं झालेलं आहे. आणि कालच एकंदरीत 4च्या दरम्यान एक मोठा पाऊस झाला रेणापूर तालुक्यामध्ये. आणि रेणापूर तालुक्यात या ठिकाणी आपण पाहताय शेतकऱ्याचा पूर्ण ऊस या ठिकाणी आडवा पडलेला आहे. एकंदरीत शेतकऱ्याने निसर्गाला विनंती केली की आता तरी पाऊस पडू नकोस, पण शेतकऱ्याला ते निसर्गाला किव येत नाही. पण आता या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला शेतकऱ्याची किव येईल का? या शेतकऱ्याच्या ऊसाकडे पाहून काही मदतीची अपेक्षा सरकार करेल का? हे शेतकरी या ठिकाणी आता निसर्गाची तर त्याने आशा सोडली आहे, पण आता त्याची आशा फक्त राज्य सरकारकडे आहे की अशा प्रकारे त्यानं व्याजानं पैसे घेऊन आपल्या ऊसाची लागवड केलेली असते, पण ऊस हाताला आलेला पूर्णपणे आडवा पडलाय. पण आता त्याने घेतलेले कर्ज कसे फेडायचे हे तो मोठ्या चिंतेमध्ये आहे. आता आपल्या सोबत या शेतकऱ्याचे मालक इथे आपल्या शेतीमध्ये आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊयात. नुकसान झालंय शेतीचं, आता तुम्हाला शासनाकडे काय विनंती आहे? आता एकंदरीत निसर्गाला विनंती करायला पण निसर्ग ऐकत नाही. शासनानं तरी आमच्याकडे बघावं, आम्हाला काही द्यावं नुकसान भरपाई, ही विनंती आहे. महादू साधू माने यांचा ऊस आहे. किती एकर ऊस आहे? बोला की जरा. 3 एकर ऊस. 3 एकर ऊस आहे. ऊसाची परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः ऊसामध्ये पूर्ण शाप होऊन गेलेला आहे ऊस. आता ऊसाचा खर्च बघता या ऊसामध्ये काय शिल्लक राहण्यासारखं नाही. खूप नुकसान झालेलं आहे ऊसाचं. आता शासनाकडे काय मागणी आहे तुमची? शासनाकडे एवढीच मागणी आहे की शेतकऱ्याकडे थोडस बघावं, नुकसान भरपाई द्यावी, ही शासनाकडे मागणी आहे. तुमचा किती ऊस होता? आपला 1 हेक्टर 10 ऊस आहे. तुमचं नाव सांगा. नागोराव नारायण माने. तुमचा ऊस किती होता? 1 हेक्टर 10 ऊस आहे. काय सध्या ऊसाची परिस्थिती? पूर्ण आडवा झालेला आहे. शासनाला एकच विनंती आहे की पीक कर्ज माफ करावं आणि काही मदतीचा हातभार द्यावा या शेतकऱ्यासाठी. तुम्ही काय सांगणार? तुमचा किती ऊस होता? माझा 3.5 एकर ऊस आहे. माझ्या वडिलांच्या नावावर आहे शिवाजी तात्याराव माने. त्याची अशी आर्थिक परिस्थिती आहे, गरम गरम खत आणि तोळा तोळा पाणी घालून खूप अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करून शेतकऱ्यांना ऊस जोपला. आता ही जी पूर्ण प्लॉट शाप झालाय, ही माझ्या चुलत्याचा प्लॉट आहे. ह्यांचा आणि माझा प्लॉट शेजारलाच आहे. 100% पूर्ण शाप. आता ही वरची बाजू आहे म्हणून तुम्हाला वाटली, ही जी खाल्ली बाजू आहे. आणखी कारखाना ऊस नेईपर्यंत साधारण 2.5-3 महिन्याचा कालावधी बाकी आहे. तर तोपर्यंत खाल्ला अंग पूर्ण नासून जाते. त्याच्यात प्रचंड डुकर, उंदर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे. तर सरासरी 50-50 हजार रुपये हेक्टरी राज्य सरकारनं मदत करावी अशी कळकळीची आग्रहाची विनंती आहे. ही साधा आसमानी संकट आहे. आता ह्याच्यामध्ये हा इकडे बघा, हे सगळं पाणीच आहे. तर आर्थिक अडचणीमध्ये शेतकरी असल्यामुळं सोयाबीन भरलं नाही. आता पाऊसच कमी नाही. सतत 17 मे पासून पाऊस चालू आहे. त्याच्यामुळे सोयाबीनच्या शेंगा चपटे आहेत. आता कसं तरी थोडीफार आशा ऊसावर होती की तर तुमचा ऊसाला एकंदरीत खर्च किती येते आणि तुमची अपेक्षा काय? आता ती शासनाकडे अपेक्षा हा साधारण क्षेत्र नुकसान झाले. आता कारखान्याकडे लेबर राहिले नाही. तुम्हाला एकरी खर्च किती येते अपेक्षित? खर्च भरपूर 50-60 हजार रुपये एकरी खर्च येतो. ऊस लावल्यापासून ऊस कारखान्यात जाईपर्यंत साधारण 50 हजार रुपये खर्च झाला. कमीत कमी, जास्तीत जास्त म्हणून तर 70 हजार रुपये 60 हजार रुपये खर्च येते. आताची सध्याची परिस्थिती जर बघितली तर कारखान्याकडे पूर्णपणे हार्वेस्टर आलेले आहेत. आता हे हार्वेस्टर कसं जाणार? जी काकरी तुम्ही धरला त्याच्या बाजूच्या काकरीवर हार्वेस्टरचे 2 टायर जाणार. काकरी ही तोडणार पण टायर ह्याच्याहून जाणार. त्याच्यामुळे पूर्ण त्याचा रस्ता जागेवर निघून जाणार. ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे. आता ह्याला कारखाना काही करू शकत नाही, शेतकरी करू शकत नाही. ह्याला एक पर्याय आहे की शासनानं काहीतरी 5-50 हजार रुपये एकरी किंवा हेक्टरी देऊन आर्थिक मदत शेतकऱ्याला करावी, ही कळकळीची शासनाची विनंती आहे. 2021-22 ला पण हीच परिस्थिती झाली होती. माझ्याकडे त्याचा पण फोटो आहे. रेणापूरचे तहसीलदार आणि रेणा कारखान्याची चेअरमनी सर्वे केलेला होता, पण त्यावेळेस पण काहीच मदत मिळाली नाही. कितीला झाली ती? ही 2021-22 आहे. सर्जराबा विजय देशमुख साहेब त्यांनी येऊन पंचनामा केला होता. त्यांनी पंचनामा केला पण शासनानंच काही दिलं नाही. त्याच्यामुळं
ती तर काय करत पण शासनाकडे अपेक्षा आहे किंवा काही ना काही शासनानं द्यावं बरं. अशी आमची कळकळीची विनंती आहे शासनाकडे. एकदा परिस्थिती दाखवा ऊसाची, पूर्ण व्हिडिओ दाखवा तुम्ही. पूर्ण घ्या ही शेतकऱ्याची परिस्थिती बघा. शेतकरी पूर्ण परिस्थिती खूपच बिकट आहे साहेब. शेतकरी पूर्ण घामाचा पाणी करतोय, पण शेतकऱ्याच्या हाताला आता एकंदरीत काहीच लागत नाही. शेतकऱ्याने एक रुपया जोडून त्याने त्या शेतकरीची लागवड केली नंतर उन्हाळ्यामध्ये पाणी नसताना त्यानं पाणी विकत घेतलं, ऊस जोपासला, आणि ज्या वेळेस ते त्याच्या हाताला काहीतरी लागल अशी अपेक्षा होती, त्या क्षणाला रातोरात निसर्गानं पूर्ण शेतकऱ्याला उद्ध्वस्त केलेला आहे. एकरी त्याच्यावर आसमानी संकट कोसळलेलं आहे. भयावह परिस्थिती झालेली आहे. आता उद्या करायचं काय, घेतलेलं कर्ज त्याचं फेडायचं कसं, हे पूर्ण आता त्याच्या डोक्यामध्ये प्रश्नाचं थैमान घातलेलं आहे. शासनानं गांभीर्यानं, कारण की 2020-21 मध्ये पण अशी परिस्थिती 21-22 मध्ये झाली होती, पण त्यांना त्यावेळेस पंचनामे होऊन देखील मदत मिळालेली नाही. पण यांच्याकडे पंचनामे झालेल्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे फोटो पण आहेत, पण त्यावेळेस त्यांना 1 रुपयाची मदत झालेली नाही. शासनानं ऊसाची सध्या सोयाबीन प्रमाणे दखल घ्यावी आणि ऊसाला हेक्टरी 50,000 रुपये मदत व्हावी, ही कमीत कमी ही शेतकरी अपेक्षा करत आहे. कारण की त्यांना घेतलेले कर्ज तरी फेडता येईल ही शेतकरी अपेक्षा करतोय. त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्याची विनंती ऐकावी आणि सोयाबीन प्रमाणे ही ऊसाची दखल घ्यावी. ही